आपल्याबरोबर आहेत भाजपचे नेते व विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाडसाहेब. लाडसाहेब, आपण पाहिलं असेल तर आज मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्यावर फार खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. मला वाटतं की ज्या विषयावरती मी बोललो, ज्या विषयावरती मी त्यांना आव्हान केलं, चर्चेचं आव्हान केलं, ज्या सन्माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करून बोलणं, भारतीय जनता पार्टीचा द्वेष करणं आणि मग आम्ही क्षत्रिय आहोत म्हणणं आणि क्षत्रिय असताना कोणाच्या छत्रीखाली जाऊन आपण बोलतो याचं भान न ठेवणं, हे मला वाटतं जरांगे पाटील साहेबांना शोभत नाही. ज्या शरद पवारांनी 4 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद, वसंतदादा पाटील असेल, शंकरराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाण असतील, अनेक मराठा नेते, मग अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, उद्धव ठाकरे असतील, असे अनेक लोक या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांना तुम्ही का विचारत नाही की तुम्ही आरक्षण का दिलं नाही? ज्याने आरक्षण दिलं, ज्यांनी समाजाला मदत केली, समाजाच्या मुलांना नोकरी मिळावी, व्यवसाय व्हावा, शिक्षण मोफत व्हावं, फॉरेनचं शिक्षण मोफत व्हावं म्हणून प्रयत्न केले. आरक्षण दिल्यानंतर राज्यात आरक्षण हायकोर्टात टिकवलं. ते आरक्षण फक्त टिकू शकलं नाही सुप्रीम कोर्टात. त्यावेळेला केलेल्या गद्दारीमुळे उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कागदपत्र पाठवली नाहीत, त्यांच्याबरोबर स्वतः शरद पवार होते, नाना पटोलेसारखे नेते होते, बाळासाहेब थोरातांसारखे नेते होते. मग त्यांना प्रश्न का विचारत नाही की तुम्ही कागदपत्र का पाठवली नाही? मग एखाद्या विशिष्ट समाजाचा नेता आपल्या समाजाला मदत करतो तर त्याचं आभार मानायचं, त्या बदली त्यांचा द्वेष करायचा हे योग्य नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी आरक्षण गेल्यानंतर 10% EWS दिलं, ज्या माध्यमातून समाजाला नोकरी असेल, समाजाला शिक्षण असेल, फॉरेनचं शिक्षण असेल, नोकरीतला व्यवसाय असेल, व्यवसायातलं प्रशिक्षण असेल, व्यवसायातला आर्थिक मदत असेल, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर देखील जर तुम्ही विशिष्ट प्रकारे देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणार असाल तर म्हणून मी सकाळी म्हटलं की देवेंद्र द्वेष नावाचा रोग त्यांना झाला. आणि मी आवाहन करतो, त्यांनी कुठल्या भाषेतली माझ्या विरोधात भाषा वापरली यामध्ये मला जायचं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची लेकरं आहोत, आम्ही देखील मराठी आहोत. त्यांनी जी माझ्याबद्दल वाईट शब्द वापरले ते समाजासाठीच लागलेले. त्यामुळे समाजाच्या तरुण मुलांना वेगळ्या पद्धतीतलं शिकवण देऊन त्यांचं मन भरकटवून स्वतःच्या राजकारणाची पोळी त्यांनी भाजू नये ही माझी विनंती आणि समाजातल्या लेखनांना देखील विनंती की एकदा त्यांनी चर्चेला तर यावं. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात इथे उभे आहोत. या सभागृहात बैठक घेऊ. ज्या हिंदूंच्या रक्षणासाठी सावरकर लढले, छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे शिवाजी पार्क मैदान आहे तिकडे चर्चेला तयार आहोत, मंत्रालयात चर्चेला तयार आहोत, सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेला तयार आहोत. परंतु अंतरवाली सराटीमध्ये आणि यांच्या पायाखाली बसून चर्चा करा ते होणार नाही. लाडसाहेब, मनोज जरांगे पाटील यांनी परत 20 तारखेपासून आंदोलनाला बसणार आहेत अशी घोषणा देखील केली. काय झालं आहे, आता आंदोलन करायचं आणि TRP वाढवायचा उद्योग चालला आहे. माझं म्हणणं आहे, तुम्ही क्षत्रिय म्हणता तर क्षत्रियासारखे लढायला शिका. जे लोक तुमच्या मागे आहेत त्यांच्याबद्दल नावं सांगा. आणि जर तुम्ही मराठी आहात, आम्हीही मराठी आहोत, तुमचा आदर आहे आम्हाला, मग विचारा शरद पवारांना जाब, विचारा उद्धव ठाकरेला जाब, विचारा बाळासाहेब थोरातांना जाब, विचारा त्या मराठा नेत्यांना जाब ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही. हिंमत आहे का तुमच्यामध्ये? तुम्ही क्षत्रिय आहात ना, तुम्ही मराठी आहात ना, छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होता ना, मग विचारा त्यांना की तुम्ही का आरक्षण दिलं नाही. आणि मग जर मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जर घेत असतील, तर हे महायुतीचं सरकार घेत असेल, तर त्यांना सहकार्य करून ते कशा पद्धतीत नेलं पाहिजे, ते कशा पद्धतीत यशस्वी झालं पाहिजे यावर चर्चा केली पाहिजे. या समाजासाठी अण्णासाहेब पाटलापासून अनेक काही लोकांनी स्वतःचा जीव देह घालवला, समाजाच्या आरक्षणासाठी घालवलं. त्यांचं योगदान, त्यांचं बलिदान काहीच नाही का? मी याला बघून घेईन, मी त्याला बघून घेईन, त्याला पाडून टाकीन, 300 पाडीन, 500 पाडीन, 400 निवडून आणीन. समाजकारण करताय का राजकारण करताय? आणि समाजकारणात करायचं असेल तर राजकारण होत नाही, आणि राजकारणातनं समाजकारणाचं कधीच भलं झालेलं नाही हे लोकांनी पाहिलं आहे. लाडसाहेब, आपण पाहिलं असेल तर सातत्याने भाजपच्या आमदारांवरती आणि नेत्यांवरती वार होताना दिसत आहेत. या मी तुम्हाला म्हटलं ना, क्षत्रिय म्हणून कोणाच्या छत्रीखाली ते काम करतायत हे आता राज्याला कळायला लागलं. त्यामुळे स्पष्टपणे बोलायचं झालं तर त्यांनी त्या लोकांचं नाव घ्यावं आणि त्या लोकांना प्रश्न विचारावा, म्हणजे आमच्या मनातली शंका तरी दूर होईल की तुम्ही समाजासाठी एकटे लढताय. आम्हाला तर आता मनामध्ये असा संशय आहे की तुम्ही कोणाच्या तरी बोलवते धनी आहात.
आणि त्याच्यातून तुम्ही बोलता. म्हणून मी म्हणतो आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय केलं हे एकदा चर्चेतून यावं ना. इन कॅमेरा आपण त्याची चर्चा करू, सह्याद्रीवर करू, एखाद्या हॉलमध्ये करू. तुम्ही बोलवा, शरद पवारांना बोलवा, उद्धव ठाकरेंना बोलवा, बाळासाहेब थोरातांना बोलवा, आणि कोणाला बोलवायचं तर बोलवा. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवतो, दरेकर आणि मी येतो, चर्चा तर करूया की निश्चित आरक्षण का मिळालं नाही आणि आरक्षण आम्ही दिलं ते का टिकलं नाही, टिकलेलं आरक्षण कशा पद्धतीत खराब केलं गेलं आणि आजही आम्ही समाजाला देऊ इच्छितो ते काय आहे. समाजाच्या तरुण मुलांना, ग्रामीण भागातील मुलांना तिथपर्यंत पोचायलाच द्यायचं नाही. त्यांचं मतभिन्नता करायची, त्यांच्या मनामध्ये क्लेश निर्माण करायचा, सरकारच्या विरोधात, विशिष्ट नेत्यांच्या विरोधात बोलायला लावायचं आणि मग स्वतःची राजकीय पोळी भाजायची, हे चालणार नाही. माझं म्हणणं आहे की जरांगे पाटील समाजासाठी लढत आहेत, आम्ही समाजासाठी त्यांच्या मागे आहोत, आम्ही त्यांचे बंधू आहोत. त्यांनी मला शिव्या दिल्या, या समाजाला शिव्या लागल्या, मी त्यांना उलट बोलणार नाही, मी त्यांना शिव्या देणार नाही. मी त्यांना म्हणेन की तुम्ही आमच्याबरोबर या, चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू आणि 20 तारखेच्या आधी याचा निर्णय घेऊ. लाडसाहेब, आणि आपण पाहिलं असेल तर ही जी टीका केली या संदर्भात आपण पोलीस चौकी इकडे कुठून कारवाई करणार आहात का? असं आहे की मी मराठा आहे, पोलिसांच्या आडून जाऊन स्वतःचं संरक्षण करून घेण्या इतका मी भित्रा नाही. आणि ज्यांनी मला शिव्या दिल्या तो माझा भाऊ आहे. भावाबद्दल भाऊ भावाला बोलू शकतो, मोठा भाऊ आहे, रागावला असेल, बोलला असेल, कदाचित मन कुठेतरी भरकटलं आहे त्यांचं, अवेळी त्यांचा मनाचा तोल गेला आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात तक्रार करणार नाही, त्यांच्याबद्दल माझा कुठला द्वेष नाही. माझं पुन्हा आव्हान आहे, चर्चेला या, आरक्षणाच्या विषयावर चर्चा करू. हे होते आपल्याबरोबर भाजप नेते प्रसाद लाडसाहेब. कॅमेरामन अनिल पवारबरोबर एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.